यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन वळतोय सिद्धार्थ बोरकर मित्रमंडळ आयोजित एक भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनल कडे अर्थातच जय बजरंग मेंदडी विरुद्ध शिवकन्या पाली या दोन संघाच्या दरम्यान आता मात्र आपल्याला लढत बघायला मिळते। चढाई करता सज्ज झाली आहे चढाई बहादर रेवती निश्चितच एक जबरदस्त आणि आक्रमक चढाई बहादर म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं। अगदी सुरुवातीच्या क्षणापासून मल्टिपल पॉइंट रेड करण्यामध्ये जिचा हातखंडा आहे अशी जय बजरंगी मेंदडी संघाची रेवती पुनश्च एकदा बोनस गुणाने संघाच्या खातं उघडते। प्रत्युत्तर देईल मानसी खाडे हिच्या माध्यमातून देखील आक्रमक चढाईच्या जोरावरती शिवकन्या पाली या संघ या सेमीफायनल मध्ये दाखल झाला। पहिली उपांत्य फेरी वारंवार मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न परंतु एक ताकदी असा मध्यरक्षक आपल्याला जय बजरंग मेंदडी संघाच्या माध्यमातून बघायला मिळेल। एक होणारी चूक आणि मानसी मैदानाच्या बाहेर परंतु कोणताही प्रयत्न नाहीये। माघारी परतली मानसी प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा रेवती 7-1 समीकरण बोनस गुण ऑन असेल परंतु प्रयत्न झाला तर त्या ठिकाणी आर्या पालांडे असेल। यावेळेस मात्र जबरदस्त वेगाच्या जोरावरती सानिया हिला शिकार बनवली जाते। प्रत्युत्तर देईल प्रियंका साजेकर। एक जबरदस्त आणि धारदार चढायांचं शस्त्र म्हणून प्रियंकाकडे पाहिलं जात आहे। शिवकन्या पाली संघाच्या माध्यमातून वन साइडेड चढाया सामना भेरकावणाऱ्या चढाया तिच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत। अगदी सुरुवातीच्या क्षणापासून आपण पाहतोय आता मात्र चढाई करता जर्सी क्रमांक 6 रेवती वारंवार चढाई करते। सुवर्ण गणेश दिव्यागर विरुद्ध जय श्रीराम तुरुंबाडी सेमीफायनलचा होणारा दुसरा सामना आपण जय्यत तयारीसह सज्ज राहायचा आहे। आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय आणि चढाई करता सज्ज होती मानसी खाडे। 7 विरुद्ध 1 सामना असेल बोनस गुण ऑन प्रयत्न झाला तर ज्योत्स्ना समोर असेल मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये। आता मात्र यशस्वी बोनस रेड बॅलेट केली जाते आणि आता मात्र गुणतालिका जर पाहिली तर 2 आणि 3 चढाई करता पुन्हा एकदा रेवती वारंवार चढाया बघायला मिळतात। ओव्हर किकच्या माध्यमातून गुण टिपण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र थांबवलं जात आहे। आर्या पालांडेच्या माध्यमातून केली जाते चूक। एक जबरदस्त चढाई करत माघारी परतली ती रेवती आणि तिला प्रत्युत्तर या ठिकाणी प्रियांका देताना पाहायला मिळते। प्रियांकाकडे मोठी अपेक्षा असेल ती पालीला पण तितकाच तगडा संघ आहे तो म्हणजेच रेवतीचा तो म्हणजे जय बजरंग मेंदडी आणि त्यामध्ये मध्यरक्षक भूमिका आहे ती म्हणजेच ज्योत्स्ना पाटील आणि 10 नंबरची जर्सी प्रदान केलेली खेळाडू ती म्हणजेच नैना कोळी। परंतु या ठिकाणी गुण गमावलाय तो जय बजरंगनं एक गुणानं खरोखरच या ठिकाणी आपला गुण मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जातोय परंतु या ठिकाणी आक्रमक असं धोरण दोन्ही संघांकडे पाहायला मिळत नाहीये। शिवकन्या स्पोर्ट्स क्लब पाली सानिया साजेकर हिच्याकरता ऑफर असेल। एका चढाईमध्ये जर 3 गुण टिपले तर आदेश साजेकर याच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। एका चढाईमध्ये 3 गुण सुवर्ण संधी असेल आणि संधीचं सोनं करण्याची धमक निश्चितच सानियामध्ये आहे। आता मात्र रेवती एक जबरदस्त आघाडीची चढाई बहादर आपल्याला बघायला मिळते जय बजरंग मेंदडी संघाच्या माध्यमातून। खरोखर जबरदस्त वेग हिच्या पायामध्ये आहे। मेहनत जर अशीच कायम ठेवली तर मात्र निश्चितच रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत जय बजरंग मेंदडी संघाचं नाव आपण पोहोचू। खरोखरच वारंवार बोनस प्राप्त करून घेते ती म्हणजेच रेवती आपल्या संघासाठी फार महत्वाची भूमिका तिच्या माध्यमातून बजावली जाते। परंतु या ठिकाणी आज पाहायला गेलं तर या ठिकाणी डिफेन्स फक्त तितका तोला मोलाचा दिसत नाहीये दोन्ही संघांकडून परंतु या दोघींच्या जोरावर नक्कीच आपले संघ आतापर्यंत त्यांनी ऍडव्हान्स टॅकल बोनस प्लस पॉइंट त्यामध्ये नक्कीच गुण गमावले। आज ज्या प्रकारे या ठिकाणी श्रीवर्धन येथे कबड्डी स्पर्धा आहे तशाच प्रकारची जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा 16 तारखेला कलाप्रेमी मित्रमंडळ शहापूर यांच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे।
आजच्या स्पर्धेप्रमाणे आपण शहापूर येथे देखील हजेरी लावाल. अलिबाग शहापूर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये, द्वितीय 10,000 रुपये, तृतीय चतुर्थ प्रत्येकी 7,000 रुपयाचं पारितोषिक त्या स्पर्धेला असणार आहे. मानसी खाडे हिची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. 4 अशी लढत खरोखरच आता या ठिकाणी मागच्या खेपेस बाद केलं ते म्हणजेच रेवतीला, त्यामुळे नक्कीच थोडंसं कॉन्फिडन्स या ठिकाणी बळावलाय तो म्हणजेच शिवकन्या पाली या संघाचं चढाईसाठी जाते. जर्सी नंबर 4 तिच्यावर मोठी अपेक्षा असणार आहे, परंतु या ठिकाणी तितकाच चांगला कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय, एक आत्मविश्वास मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच थोडंसं पार्ट झुकले ते पाली या संघाकडे. प्रयत्न करावा लागेल जे बजरंग मेंदडीच्या खेळाडूंना. खरोखरच या ठिकाणी एक संत असा खेळ करत बॅक किक करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी माघारी परत ते आता संधी आहे ते म्हणजेच 2-2ची साखळी मैदानामध्ये पाहायला मिळते. 4 अशी लढत असेल, परंतु या ठिकाणी ती भेदायची लागेल ती या चढाईसाठी आलेल्या शिवकन्याच्या खेळाडूला, परंतु तितकाच संयम ठेवावा लागणार आहे ते म्हणजे जय बजरंगच्या खेळाडूंना. परंतु या ठिकाणी एक चांगली लढत देताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच जय बजरंग मेंदडी. डू आर डाय साठी पाचारण केलंय. ज्योत्स्ना पाटीलची चढाई या ठिकाणी नक्कीच आपला अनुभव या ठिकाणी ज्योत्स्नाची चढाई पाहायला मिळते. ज्योत्स्नाकडे मोठा अनुभव आहे, परंतु या ठिकाणी खरोखरच त्यांनी बॅक किक करत आपल्या संघाला 1 गुण प्राप्त केलाय. निश्चितच मुंबई शहर या कुमारी गटाचं प्रतिनिधित्व केलेली ज्योत्स्ना यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरते. दोन्ही संघ 6 मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. मध्यांतरापर्यंत सामना थांबलेला असताना 6 आणि 6 कोणता संघ विजयाला गबसणी घालेल, जो संघ विजयाला गबसणी घालेल तो प्रथम क्रमांकाकरिता झुंज देईल, आणि जो संघ या सामन्यामध्ये आपला खेळ संपवेल त्याला मात्र निश्चितच तृतीय चतुर्थ क्रमांकामध्ये थांबावं लागेल. परंतु आपण बक्षीस पात्र झालेला आहात, आपण समाधानकारक असायला हवं. निश्चितच अतिशय सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. सुवर्ण गणेश दिव्यागार विरुद्ध जय श्रीराम तुरुंबाडी. दुसरा पुकार असेल तयारीत राहा. तिसऱ्या पुकारला या ठिकाणी आपल्याला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. चढाई करता आता मात्र एक नवोदित खेळाडू बघूया कितपत प्रयत्न करते. 4 नंबरच्या रसीमध्ये ही खेळाडू आपल्याला बघायला मिळते. 6 विरुद्ध 1 सानिया साजेकर त्या ठिकाणी सज्ज असेल. कोणताही प्रयत्न नाही आणि मात्र माघारी परतली. प्रत्युत्तर देईल प्रियंका. निश्चितच एक जबरदस्त खेळाडू म्हणून प्रियंकाची गणना केली जाते. 5 विरुद्ध 1 यावेळेस मात्र डाईव्ह लगावली गेली, परंतु चुकीची होती आणि निश्चितच 2 गुणांची पेनल्टी त्या ठिकाणी बघायला मिळते. ज्योत्स्नाची आत्महत्या आणि चुकीची डाईव्ह निश्चितच 2 गुण. आता मात्र 8 आणि 6 2 गुणांनी पिछाडीवरती आहे तो अर्थातच मेंदडी संघ. चढाई करता ही खेळाडू जर्सी क्रमांक 3.
पुन्हा एकदा सानिया वारंवार चढाया करते. निश्चितच संघाच्या विजयाकरता मात्र स्वतःला झोकून दिलाय. 3 विरुद्ध 1 असा सामना. डीप रेड केली तर यश मिळू शकतं, परंतु प्रयत्न कोणता नाहीये आणि मात्र माघारी परतले. प्रत्युत्तर देईल जर्सी क्रमांक 3. आता मात्र थर्ड रेड, तिसरी चढाई. यावेळेस मात्र रिक्त हस्ते परतायचं नाहीये. जर आपण रिक्त हस्ते परतला तर मात्र संघ भुसकाळात पडेल. यावेळेस मात्र आपण का रिक्त हस्ते परताल, आपल्याला गुण द्यायला आम्ही समर्थ आहोत. शिवकन्या पाली एक चूक सामन्यामधून बाहेर होऊ शकता. हॅलो आता मात्र कर्णधार जर्सी क्रमांक 10. हॅलो 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 थर्ड रेड डू ऑर डाय, तिसरी चढाई. आता मात्र 15 नंबर वरती जबाबदारी. डीप रेड करण्याचा प्रयत्न, लात भिरकावली जाते समोर, परंतु यश तितकंसं मिळत नाहीये. आता मात्र डीप रेड कोबरा शेख त्या ठिकाणी तैनात. यावेळेस मात्र निसटलाय. ला जवाब चकवा. याला कबड्डीच्या खेळामधील नसाकत म्हणतात. खरोखर जर शेवटचे 4 मिनिटं असेल. तिसरा व अंतिम पुकार. तुरुंबाडी विरुद्ध दिव्यागार. आपण मैदानाच्या गेट जवळ या. तुरुंबाडी विरुद्ध दिव्यागार मैदानाच्या गेट जवळ या. चढाई करता 3 नंबर. यावेळेस मात्र अँकल होल्ड ला जवाब पद्धतीचा आणि मात्र या खेळाडूला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. अंतिम क्षणी मात्र लोणाचा बोसा ओढावून घेतलाय. अर्थातच मेंदडी संघाने यावेळेस मात्र प्रियंका त्या ठिकाणी समर्पित करते स्वतःला आणि निश्चितच लोणाचा बोसा दिला जातोय जय बजरंग मेंदडी या संघावरती. आता मात्र ब्रो रचना आखल्या जातील कोचच्या माध्यमातून, व्यवस्थापकांच्या माध्यमातून. आखणीतले डाब आता मात्र मैदानामध्ये उतरवले जातील आणि मग मात्र निश्चितच रेवतीचा हल्ला बोल आपल्याला बघायला मिळेल. निश्चितच सज्ज झाली आहे जय बजरंग मेंदडी संघाची एक जबरदस्त खेळाडू अर्थातच रेवती. बघूया कितपत प्रयत्न करते. 7 विरुद्ध 1 असा सामना असेल. शिवकन्या पाली देखील संयम बाळगलात तर मात्र निश्चितच ही आघाडी आपण टिकवून ठेवाल, परंतु जर संयम सुटला तर मात्र परंतु नाही. ला जवाब अँकल होल्ड. खरोखर सुंदर खेळ आर्याच्या माध्यमातून आता मात्र केला जातोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा सज्ज झाली आहे प्रियंका. निश्चितच 12 पासून गेलेले आहेत. रसिक वर्ग मात्र अजून हालायला तयार नाही आहे, कारण अतिशय सुंदर व्यवस्था या ठिकाणी सिद्धार्थ बोरकर मित्र मंडळाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. खरोखर रसिक वर्ग आज या ठिकाणी सामन्यांचा अगदी मनमुराद पद्धतीने आनंद घेतोय. आपलं देखील धन्यवाद असेल, आपण वेळात वेळ काढून आज या ठिकाणी उपस्थित राहिलात. आज आमच्या महिला भगिनींचं या ठिकाणी विशेष कौतुक असेल, कारण आपण देखील 12 वाजून गेले तरी या ठिकाणी हालायला तयार नाही आहात. आपलं देखील कौतुक असेल, कारण स्पर्धा महिलांची आहे. हौशी रसिक वर्ग आपलं देखील स्वागत असेल. 15 वाजू दे नाही तर 16 वाजू दे, आम्ही थांबणार आणि सामन्याचा आनंद घेणार. आपण आहात म्हणून निश्चितच सामन्याला मजा आहे. धन्यवाद. आता मात्र चढाई करता जोशना आपल्याला बघायला मिळते. अँकल होल्ड ला जवाब अफलातून अनबिलिव्हेबल आणि मात्र मैदानाच्या बाहेर जाते जोशना. प्रत्युत्तर दाखल सज्ज होते जर्सी क्रमांक 15. यावेळेस मात्र थर्ड रेड तिसरी चढाई.
वारंवार सूचना देऊन सुद्धा या ठिकाणी हा खेळाडू बाद होतोय. हे खेळाडू बाद होते. कबड्डीचा उच्चार करणं फार गरजेचं आहे. चढाचढ जाते ती म्हणजे रेवतीने गडी बाद करण्याचा प्रयत्न करते, आटोकात प्रयत्न करते, परंतु या ठिकाणी गुणांची फारकत 8 गुणांची आहे, ती फेडायची आहे. ती म्हणजे जय बजरंग मेंदडी या संघाला पुन्हा एकदा प्रयत्न लाथेगडी बाद करण्याचा प्रयत्न माघारी परतते. जो खेळ यापूर्वी तिने दाखवलाय तोच या ठिकाणी दाखवावा लागणार आहे, तो रेवतीला. आणि खास करून तिची कर्णधार आहे नायना कोळीला. त्यामुळे शेवटचा मिनिट घोषित केलाय. वेळ फार निघून गेली आहे. 8 गुणांची फारकत आहे, 7 गुणांची फारकत आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पूर्णपणे शेवटच्या काही क्षणांमध्ये इतका काही खेळ रंगवलाय. जसा खेळ रंगत गेला तसा आपला खेळ सुद्धा तितकाच उंचावर नेण्याचा प्रयत्न पाली शिवकन्याच्या खेळाडूंनी केला. त्यामुळे नक्कीच आज या कौतुकास पात्र ठरले ते पाली शिवकन्याचे खेळाडू. कारण तुम्ही इतक्या दुरून आलात आणि सुरुवाती काळापासून थोडंसं स्ट्रगल करत आपण आता अंतिम फेरीमध्ये धडक मारताय का ते पाहायचंय. परंतु अंतिम फेरीमध्ये नक्कीच आपलं स्थान पक्क केलेलं आहे, ते म्हणजेच शिवकन्या पाली या संघानं. खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत पाली या संघासाठी दुरून आलेले आहेत आणि खरोखर सांगतो की त्याने आपल्या सर्वांची मनं जिंकलेली आहेत. खास करून प्रियांकाचं कौतुक असेल, तसेच त्या मानसी खाडेचं असेल, आर्या पालंडेचं असेल, की सानिया, या सर्वांनीच सुंदर खेळ केलाय आणि खरोखरच पाली हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचा बहुमान प्राप्त केलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. या सामन्यामधील सामनावीर ठरते